सुजन हो नमस्कार. आविष्कार आर्ट्स अँड क्रिएशन्स प्रस्तुत रविवारची गोष्ट या सदरामध्ये अमोल वाघचे तुम्हा सर्वांना सप्रेम अभिवादन. तुम्हा सर्वांना भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने राष्ट्रभक्ती, राष्ट्रप्रेम या विषयांवर आधारित काही गोष्टी, काही कथा जेव्हा इंटरनेटवरती सर्च करण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला वाचनामध्ये आलेली ही एक लहानशी पण अर्थपूर्ण अशी कथा. ही गोष्ट आहे जपानमधील एका युवकाच्या राष्ट्रप्रेमाबद्दलची. आपल्या भारत देशामधील एक महान व्यक्तिमत्व स्वामी रामतीर्थ हे एकदा जपान दौऱ्यावरती गेलेले होते. स्वामी रामतीर्थ हे शाकाहारी होते. जपान दौऱ्यामध्ये प्रवास करत असताना त्यांच्याकडे शाकाहारी पदार्थांचे फारसे असे काही पर्याय उपलब्ध नव्हते. त्यामुळे ते बहुत करून दूध आणि फळं यांचं सेवन करायचे. एके दिवशी त्यांना एका गावातून दुसऱ्या गावामध्ये प्रवास करायचा होता. त्या निमित्तानं ते रेल्वे स्टेशनवरती आले. त्या रेल्वे स्टेशनवरती आल्यानंतर त्यांनी जवळपास आजूबाजूला कुठे उत्तम प्रतीची ताजी फळं मिळतात का म्हणून पाहायला सुरुवात केली. पण त्या स्टेशनवरती त्यांना आसपास कुठेही ताजी फळं मिळालीच नाही. त्या स्टेशनवरती एक जपानी युवक होता. तो बराच वेळ झाला स्वामींचं निरीक्षण करत होता. स्वामीजींची परिस्थिती कदाचित त्याच्या लक्षात आली असावी. तो स्वामीजींच्या जवळ आला आणि त्यानं स्वामीजींची विचारपूस केली. विचारपूस केल्यावर त्याच्या लक्षात आलं की स्वामीजींना इथे ताजी फळं मिळत नाहीयेत. त्यानंही त्या स्टेशनवरती आसपास पाहिलं पण तिथं त्याला कुठेही ताजी फळं मिळाली नाहीत. मग तो थोडं अंतर चालत दूर गेला. काही वेळ गेल्यानंतर जेव्हा स्वामीजींनी पाहिलं तेव्हा त्यांना असं दिसलं की तो युवक हातामध्ये एक लहानशी टोपली घेऊन येतोय. जेव्हा तो युवक स्वामींच्या जवळ पोहोचला त्यानं ती टोपली स्वामीजींच्या हातामध्ये दिली. स्वामीजींनी त्यामध्ये पाहिलं तर त्यामध्ये खरोखरीच उत्तम प्रतीची ताजी फळं होती. ती उत्तम प्रतीची ताजी रसाळ फळं पाहून स्वामीजींना खूप आनंद झाला. त्यांनी त्या युवकाचे आभार मानले. या फळांची किती किंमत द्यायची म्हणून त्यांनी त्या युवकाला विचारलं. तेव्हा त्या फळांची कुठलीही किंमत घेण्यासाठी त्या युवकाने नम्रपणे नकार दिला. स्वामी त्याला म्हणाले की असं चालणार नाही. या फळांच्या बदल्यामध्ये तुला काहीतरी किंमत घ्यावी लागेल किंवा काहीतरी मोबदला हा माझ्याकडनं घ्यावाच लागेल. त्याशिवाय मी ही फळं स्वीकारू शकत नाही. त्यावरती तो युवक शांतपणे हसला आणि स्वामीजींना म्हणाला, स्वामीजी तुम्ही या देशामध्ये आलेला आहात. तुम्ही माझ्या देशात आलेला आहात. माझ्या देशाचे अतिथी आहात. म्हणजे अर्थातच तुम्ही माझे अतिथी आहात आणि मी माझ्या अतिथीला उपाशी बघू शकत नाही. म्हणूनच केवळ मी ही फळं तुमच्यासाठी आणली. आणि आता जर तुम्ही मोबदला द्यायचाच असं जर म्हणत असाल तर तुम्ही मला मोबदला देऊ शकता. या फळांचा मोबदला म्हणून तुम्ही माझ्यासाठी फक्त एकच गोष्ट करा. ज्या वेळेला तुम्ही इथून परतून तुमच्या मायदेशामध्ये जाल, तुमच्या स्वदेशामध्ये जाल, त्यावेळेला तिथं गेल्यानंतर जेव्हा कोणी तुम्हाला जपानबद्दल विचारेल त्यावेळेला तुम्ही जपानच्या एका स्टेशनवर उभा होतात. त्यावेळेला तुम्ही उपाशी होतात आणि उत्तम प्रतीची चांगल्या दर्जाची फळं तुम्हाला मिळाली नाहीत हे कोणालाही कृपा करून सांगू नका. माझ्यासाठी माझ्या देशाची प्रतिमा हेच माझं सर्वस्व आहे. ती प्रतिमा खालावलेली मला आवडणार नाही आणि म्हणूनच मी ही कृती केली. त्या युवकाचं उत्तर ऐकून स्वामी रामतीर्थ यांना मोठं कौतुक वाटलं. अगदी छोटीशीच ही गोष्ट पण खूप काही शिकवून जाते. राष्ट्रप्रेम किंवा राष्ट्रभक्ती म्हणजे राष्ट्रासाठी खूप काहीतरी मोठं करणं, राष्ट्रासाठी बलिदान देणं असा होत नाही. आपल्या राष्ट्रासाठी बलिदान देणारी, आपल्या राष्ट्राला एका विशिष्ट उंचीवर पोहोचवणारी अनेक महान व्यक्तिमत्व या राष्ट्रामध्ये घडून गेलेली आहेत. आपल्यासारख्या सामान्य माणसाला ती उंची गाठता येणं कदाचित शक्य नसेलही. पण आपल्या कर्तृत्वानं त्या लोकांनी जी आपल्या राष्ट्राची प्रतिमा उंचावून ठेवलेली आहे त्या प्रतिमेला धक्का लागू नये हे कार्य करणं. जर ती प्रतिमा कोणी मलिन करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यापासून ती रोखणं ही देखील एक प्रकारची राष्ट्रभक्ती किंवा राष्ट्रप्रेमच आहे. तेव्हा आजच्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आपण देखील आपल्या राष्ट्राची प्रतिमा कुठे खराब होणार नाही किंवा कुठे जर ती मलिन होत असेल तर त्यापासून आपण रोखण्याचा सर्वतोपरी शक्य तितका प्रयत्न करू असा संकल्प सोडूया. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने राष्ट्रप्रेम, राष्ट्रभक्ती यावर आधारित असलेली ही रविवारची गोष्ट तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. जर ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, तुमच्या प्रियजनांसोबत शेअर करा. या आणि अशा बोधप्रद, प्रेरणादायी गोष्टींचा आनंद घेण्यासाठी आमच्या आविष्कार आर्ट्स अँड क्रिएशन्स या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.